तर शौर्याला खायचे होते मोमोज. तर मी मोमोज खूप वेळा केलेले आहे आणि रेसिपी पण 2 वेळा टाकलेली आहे मोमोजच्या. तर मी म्हटलं आज वेगळ्या प्रकारचे मोमोज करूया. तर चला तर मोमोज कशी केली मी सांगते तुम्हाला. तर इकडे मैदा घेतला होता. मैद्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून डो असा तयार केला होता. डो असा झाकून ठेवला होता. नंतर मी इकडे सोले घेतले होते, म्हणजे तुरीचे दाणे, ओले तुरीचे काढून दाणे घेतले घेऊया आपण. होते. तर आमच्याकडे सोले म्हणतात. तर ते भाजून घ्यायची, तेल टाकून मिक्सरमधून काढून घ्यायचे. नंतर काय करायचं, मस्त कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं. तेल गरम झालं की जिरं टाकायचं, कांदा टाकायचा, लसूण टाकायचं, आलं टाकायचं, आपलं ग्रीन चिली टाकायची, थोडीशी हळद टाकायची, परतून घ्यायचं मस्त. नंतर फुलगोबी टाकायची खिसून थोडीशी. नंतर पानगोबी टाकायची, आपली पत्तागोबी टाकायची, त्याला पण खिसून टाकायचं. नंतर 1 वाटी मी इकडे गाजर टाकलं, त्याला पण खिसून टाकायचं. नंतर आपली जी सोले होती मेन, तर सोले टाकायचे. तर खूप छान लागते. नक्की करून बघा तुम्ही एकदा सोल्याचे मोमोज. तर याच्यामध्ये ग्रीन ओनियन टाकलं होतं. नंतर मी काळं मीठ टाकलं होतं. भारी चव लागते त्याच्यामुळे काळं मीठ टाकलं होतं. थोडंसं चवीनुसार साधं मीठ टाकायचं. नंतर वरून कोथिंबीर टाकायची. मस्त मिश्रण एकजीव करायचं आणि मी थोडंसं मसाले टाकायचे. घरगुती मी मसाला टाकला होता. तर खूप छान लागते हे मोमोज. अगदी करून बघा, खूप छान लागते खायला. अशा प्रकारे तर सर्व मुलांना तर खूप आवडले होते. तर बघा मग मी कधी चाळणीऐवजी इडली पात्रमध्येच केले होते. तर अशा प्रकारे मी चपात्या सर्व लाटून घेतल्या होत्या. हातावर मस्त असे मोमोज केले होते. सर्वच मोमोज अशा प्रकारे केले होते. तर इडलीला मी तेल लावून मस्त मोमोज आपले असे वाफे लाटून दिले. कसे वाटले तुम्हाला हे मोमोज नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच तुम्हाला नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि लाईक करा. बाय बाय.